हाय सगळ्यांना. तर बघा आज माझ्याकडे ना भावड्या आप्पा आणि आई सगळीच आलेत बघा. तर आई ना आप्पा तर येणारच होती, कारण आहे ना आई ना आप्पा गेली ती कोंडीजाला यात्रेसाठी, आणि भावड्या आलाय कारण आहे ना मी भावड्यापाशी काल रडले होते बरं का. स्वीटी नाही का 2 दिवस झालं तिकडे, तुम्हाला तर माहिती आहे ती कपडे खरेदी करायला गेलेली आणि गाणं पण शूट करायचं होतं, त्याच्यामुळे ती तिथंच थांबले. तर म्हणलं घर कसं बुचं बुचं दिसतंय नाही का, स्वीटी नाही इकडून तिकडून ताये ताये करायची सारखं ना, चुटूमुटू हाताखाली काम ही करायची, आणि दाजी आणि मी दोघंच घरात असल्यामुळं मग काहीच करमना काय व्हायना. म्हणलं पोरगी आपली नांदायला गेल्यावर कसं व्हायचं आपलं, म्हणून करायचं असं नाही लगीन करायचं नको का करायचं कॅन्सल नाही लगीन करायचं. पण मग तो आता असं मी कसं म्हणून आहे ना लगीन थोडस असं म्हणायला लागल्यावर कसं व्हायचं लगीन करून पूरला इकडं आण. हा ते बघू पुढची पुढं. पण भावड्यापाशी काल थोडस रडले होते, त्याच्यामुळे भावड्या आला आणि आईला विचारा. आई तर मला तिथं सगळ्यांना सांगत बसली या काय काय झालं सांग, आजीला सांगते, प्रियंकाला सांगते फोन करून. काय अरे मोबाईलला गाणं लावलं होतं मी, तसले लग्नात गाणी म्हणत नाही ते बाया, हा. ती गाणं लावलं होतं आणि 5-6 गाणी म्हणली ती लग्नातली. पासा कडवी आणि मोबाईलला लावलं होतं ही काय? म्हणली ए आहे ती बघ गाणं बंद कर. म्हणलं का ग, मला वाटलं मुदामच म्हणते काय की अजून 2 गाणी झाली. रडायच लागली अरे मोठ्या मोठ्याने. कोण हे काय कुठं? ए बघ गप्पा म्हणलं रडू नको कुठं इथं इथं. आणि ती गाणं बंद केलं आणि मग तिला कशी तर गबसली, डोळे पुसलं आणि गबस म्हणलं बघ, सांग बरं आईला. आता म्हणून रडायची म्हणलं अगं ही ठेवायची वस्तू आहे का म्हणलं. अगं तरी थाटला मंडप ए गप्प आहे. तरी ना ही विषय काय माहिती आहे, म्हणजे आपल्या घरातले जवळचे आहे म्हणून तरी काय वाटत नाही ना, बाहेरचं म्हणल्यावरती मग काय हालत झाली असते काय सांगता येत नाही माझी. तर सुट्टीला कसं आहे लहानपणापासून समजे लाडात खेळ्यात वाढवलेली, आणि कुठं ती बाहेर नाही, कुठं हॉस्टेलला नाही, कुठं शिकायला कुठंच कुठं नाही, कोर्सला आमच्यापासनं नाही. जशी जन्मले तशी यांच्या मांडवी खेळते. अचानक ती लगीन करून लावायचं म्हणून थोडं वाईट वाटणारच, कारण की पहिले थोडं पोरी काय म्हणजे- हॉस्टेलला राहिलेल्या, जॉब साठी पुण्याला गेलेल्या, ही ती मया तुटलेली असती या, कधी त्यांना म्हणजे काही त्याचं हे नसतं या, राहायला शिकलेल्या असते ते, जसे की मिलिटरीत राहते ती, त्यांना कसं ती सवय झालेली असते बाहेर. आता मी महिनाभर पुण्याला होतो तर माझी नीट झाली, लेकरं बाळण हे ते, मी निघून आलो इकडं लगेच. जायचंय तसं बघू नको. अरे तू कशाला त्या जातो? दिवशी तू रात्री आईने गेली मला आता ना मला. खरंच लय रडवलं. गप म्हणते त्याला आता आई बंद कर गाणी, आई बंद कर, आई बंदच कर ना, ऐक की म्हणायची लाव का चांगलंय एक? ऐक की. लाव का गप बस. आणि तिथं जाऊन आजीला सांगते, आजी मला गाणी म्हणून आजी सगळी गाणी दाखवते. ऐकली. हा म्हणलं रडासारखंच गाणं आणि किती भारी गाणं म्हणते. हा. ती बी रडली की. भावाचं रडली का? ती बी रडली बाया, माझ्या सवर्णाचं लगीन झालं, आता मी काय करायचं? काय सोडून लगेच डबल करायचं काय? आपा, काय पण आई- म्हणत म्हणजे बसू तुझ्या आईला नका. गाणं ऐकलं तो, हा. आणि गावाची आठवण आली असं ऐक की, रडली असं. आजी ना मला फोनवरती गाणी म्हणून सांगते. अजून हिने फोन लावून दिला, आजी मला सांगते. आजी म्हणलं गप बस बर का तू, हिथं ये म्हणलं, ती गाणं आपलं गाणं सवासणी असतात ना त्या दिवशी हिथं ये, हिथं गाणी म्हणते जात हळद दळून. म्हणलं तिथून नको मला आता ती काय सांग. म्हणली एक काच हे घे, वहीचं पान घे, हा, पेन घे. हा, लिहून आणि घे त्याच्यावर म्हणली. मी गाणी म्हणते आणि त्याच्या उतरून घे म्हणली. हा. आणि पण आता तिथं कोण यायचं, तिथं सगळी जिकडे तिकडे आपापल्या नादात. मला पण म्हणली होती की मी सांगते म्हणली, तू घे तिथं लिहून. आणि माझं मोबाईल तर काय ते हिवाय ना या हिडो रेकॉर्ड व्हाय नाही का? नाही बर. म्हणलं काय हा, आईने यात्रा चांगली झाली ना. चांगली झाली की. ते माणसं संध्याकाळी गेलो निभ दाखवायला किती 2 आल्या ना, चिकलठाणची ती वेगळी वेगळी जत्रा आली. पाठ हा. चिकलठ्याची पण त्या दिवशी असते ना. नाही दुसरं दिवशी दुसरं दिवस झाली. होय आई. आजी अण्णा काय त्याच्यामुळे म्हणले माणसं ते कपडे साडीला ह्याला. चांगले आजी म्हणजे चांगली साडी बरं आहे. हा. दिले का हा दिली. आजीचं अन्नाचं? अण्णाला म्हणलं 17 शिवा म्हणलं साधारण आहे शर्ट शिवतो म्हणलं. शर्ट बर, चांगली त्यांना पटले ना. भारत आणि इंडिया एकच की. हा बर. बावड्या, तू यायचं कारण सांग मला फक्त. कारण आहे ना मी आता ही म्हणायला लागली जणू आता एकटीच पडल्याने करायला लागली येड्याने, बावड्या एकटीच पडली शिटी काय बाकी. करते आणि मला कर्म असं वाटतं इतकं मोठं घर, बस्ता अख्खं पिस्ता घर मारला, एकटीच वाला आहे आता घरी. लग्न झाल्यावर लागले रडली. हे म्हणलं रडू फिडू नको, मी आलो म्हणलं, येतो म्हणलं मी. आणि आई नापा तर होती चिकडून येणारच होती आई नापा, पण तू मोकारा आला या. प्रियंकाचा तसं पण जायचंच आहे आपल्याला. पत्रिका ही वाटायला दाजीं बरोबर फिरायचंच आहे ह्याला, त्याच्यामुळं पण हाय मला ताई पैसे. येतो हाय म्हणला. आप आल्यात आता. प्रियंकाचा फोन आलाय. तर मी माझं राहणार आहे का नांदायला गं? गेल्यावर कसं व्हायचं माझं काय माहिती. होय आई. हा? आता तू नाही का आम्हाला सोडून आले, मी बी रडतच बसायचं होतं का तिथं. हाय आप रडली आल्यात की असतीनच आता? की तू, मस्की रडत होती. नाही राहायचं. हा?
मस्की आपा पण किती रडत होत अगं, बाप्पा मस्की रडत मारायचं होता नाही, त्या टायमाला चुलत माणसाला रडत होत माझं मी काय म्हणते या हा. लगीन झाल्यावर आता कोणी पण रडतात आय बाप सगळं जेवढं लग्नाला आले लोक तेवढे बाया आया बाया रडतात हा. नवरी वाटायला होते त्या हम्म. एक लय 4-8 दिवस करमत नाही परत आपापल्या रांकीला लागते ते हा लागते तेच होतच असतं बरोबर आहे या पण विषय काय असतो माहितीये का हा 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 वाईट वाटतं ग उगच वाटतं वाईट तर सगळ्याच वाटतं लेकला आपले लावायचे असते हं. हा हा इकडं ना बोलणं चाललंय तर मी थांबते झाला फोन बघा प्रियंकाचा फोन आलता तर खोली बदलायची आहे ना ती बोलत होती बघायला गेलती इकडं तिकडं ती सांगत होती काय काय म्हणली रूम बघितली दुसरीकडं म्हणती माया परस्परच तिने बघितली हं. ती ठरवते पण तीच म्हणली खरं देऊ का काय? डिपॉझिट म्हणत होती म्हणलं गप्पा म्हणलं काय करू म्हणली 12 नंबरला आहे म्हणली हं. मग म्हणलं बघितली का हं. आणि ती मग काय म्हणली माहिती आहे का हं. म्हणली खालच्याला 6,000 भाडं आहे हं. वरच्याला कमी काय किती काय विचारते म्हणली जाऊन अगं म्हणलं ये अख्ख्या सोसायटीचं एकच भाडं असतं हं. कुठली पण घे हं. आता परतच्याला चालली ती विचारायला होय. जिमी कशी येऊन बसली इथं बघितलं का हळूहळू तिकडं प्रियंकाला दाखवू नको कुत्रा नेन हे गपचेप अरे त्या दिवशी ती तिच्या माग लागली जिमी प्रियंकाच्या हाड हाड करत इकडून तिकडून पळायची तशी ती माग जामी काय लाड 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 तिच्याकडे यायची प्रियंका काय म्हणली आहे माहितीये का तिला म्हणली तिला सांगा बरं का मी हाणीन परत रडत बसली तर बसली मग बरं तू लवकर उरक बरं आहे चल तिकडे बचत गटाचं पैसे आले तुझं मला सांग की, काढायचं प्रियंका काय म्हणली तिला असं बचत गट. खरंच म्हणली बर का लाडक्या बहिणीचं पैसे लय येऊन पडल्यात तुझं मला काढायचं समजा चल ती नातीला छल्ला करणार आहे लाडक्या बहिणीच्या पैशातून अरे, मला कानातला करायचे आता तर लग्नासाठी पांडू कोण काय घ्यायचं तो काय देणार नाही मला पांडू कोण काय घ्यायचं माझं तुला मागायच्या आधीच देणार नाही आपण आणली म्हणून मी देत गाडी नाही पिशवी सोडून बघ ना काय किती वाटोळ केलं काय काय झालं बघ ना घेऊन हातात ते. काय काय असं आदळ आपट केलं असं लाडक्या बहिणीचं तुझं पैसे घ्यायचं म्हणलं ना लाडक्या बहिणीचे पैसे आले नाहीत पण पाय बिहून ती राहते निघन का असं अधून मधून असं मारायच्या चांगल्याचं वाटोळ केलं का नाही तो पडदिसनं काढून घेते भाजी आणलेली काहीतरी झालं वाटतंय शर्टाला लगेच असली कारण सांगते कानातलं करायचंय कुठेही करायचंय छाला करायचा मला गाडी घ्यायची गाडी कशाला घ्यायची माझी गाडी सर्व्हिसिंगला आली म्हणते होय. हप्ता भरायच्यात म्हणते गाडी काय पण जोडून म्हणतोय. टाकतो नाही. पांडूला म्हणलंय हा लाडक्या बहिणीचे पैसे काय आणि तुझं किती काय? झाले तुझं लाडक्या बहिणी सांग बरं काय झालं असं 5-6 हजार काय सांग की किती प्रॉपर सांग मला माहिती आहे तसं तू सांग झालं असं मला वाटतं 5-6 हजार झालं 7,500 6,700 रुपये द्यायचं जमा 6,000. कारण ते मेसेज मला येत होता होय 6.5 हजार आणि मग पांडूला म्हणलं मला बरं दोन कस काय तुला कळलं हा? तेवढं आहे तर मी एकदा गेली चेक करायला होय कधी केलं चेक गेलती हे महिन्याच्या आधी म्हणून तर माहित आहे ते मॅडम तुमचं लाडक्या बहिणीचं राहू द्याला का माझा व्हिडिओ चालू आहे काहीतरी महत्वाचं सांगा की बोला की काय नाही ताई रडत होती तुम्हाला सांगतो मग आलो मी इकडं आता तिकडं बायको रडायला लागली बहीण बघा काय लय अवघड झालं. सगळ्याला समजव तू मोठा चाललो आता मी होय? तू मोठा म्हणून तुझी जबाबदारी बहिणीला समजव बायकोला समजव पुन्हा नाही पण घर बघ की इकडून तिकडून मामा मामा करत येते का तिथं त्या मामा पशी आहे ती पण तिथं रात्री आलती की सिटी जिलबी आणली होती परत गोड चिवडा आणला होता परत त्याला वेपर्स हे ते खायला आणलं होतं कलिंगड हा, आंब हे रात्री मॅडम ती आली मला वाटतं 10 वाजता आले हा, खाऊन पिऊन परत 12 वाजता कुठं आला काही ऍड करून कोणाचे हा. मित्रांबरोबर होता केलता मला भूक लागली म्हणलं ये खाल्ल्या घरी प्रियंका म्हणलं त्याला मटकीची भाजी गरम करून दे. नाही मला मी तसलं रबडी पिऊन आलो मग जिलबी बिलबी खाल्ली हा. बसलं चिवडा द्या म्हणला चिवडा खाल्ला आणि गेला मग परत मॅडम सुट्या पण गेली राहा म्हणलं तर नाही राहिले हा. गेले लगेच मग रात्री 1-12 वाजेपर्यंत गप्पा हाणत बसलो परत मी दिल्लीला उठलो आणि जेवलो आहे होय कायचं लग्न झाल्यावर होय आई कसं ग आव. चाललो मी कुठं बारामती का का म्हणजे तुम्हाला तुमचे कपडे घेऊन जावा हे नका ठेवू आई एकटीच थांबायची वय इथं रांदे सदर ते दुया लावू उद्या वयचीला आणि तिथं लाव पूजेला पूजा नको ते म्हणे बरे अंडे भरून ते कुठं राहू दे धुईन, राहू दे भाजी सांडली हा. चला असू द्या काय नाही म्हणलं ही सगळी आल्या तर चला आम्ही दोघं चालू आता बाजारला हा, बाजारला संध्याकाळी निघणार आहे जायचं. मुंबईला आता नाही होईल तुम्ही. हा? पत्रिका वाटा येणार आहे ना. पत्रिका वाटायला हिंडायचं त्यांच्या बरोबर सगळीकडे कोणावर आहे तेवढं सांग मला ह्या काही नाही तुमचं नाही ते पिशवी आपा कपडे पण न्यायचेत की तुमच्या पशी का बावड्या पशी देऊ पोरांची ह्यांची सगळ्या. इथंच राहून दे का
ही काय ग्रंथ आणलाय का काय वाचायला? ती तिकडे घरात वाचायचा तिथल्या होय, कोण वाचणार? तुम्ही? आई एक जण. बर, चालतंय, असू द्या, मी व्हिडिओला करते त्याची. म्हणलं आई आपा आलेत आणि बावड्या पण आला, ते सांगाव तुम्हाला. मी कापड ठेवलं. हा, ठेवते मी. उद्या निर्म्यात घालते गरम पाण्यात आणि टाकते. गहू भिजत घातलेत बघा तिकडे त्या डब्यात, आणि हरभरा नसल्यावरती वाळत घातलेत भिजवलेलं, त्याला पण न्यायचंय, डाळ करून आणायची या. तांदूळ पण भिजायला घातलं बघ. कवा घातलं दुपारी 2 किलो घातलं. तर चला, असू द्या, व्हिडिओला करते इथं चेंडा आणि जाते गावात. तर बाजार करून येते. मग आई बसून इथं एकटीच आहे. तू थांबा, येतो आम्ही माघारी. काय मला कवा जायची बाजारला, कवा यायची? आता लगेच जाते आणि लगेच येते. तुझ्या पण मालकाला सांगेल या म्हणा बाजार घेऊन घरी कोण ते नाहीत बाजार करत. चला, असू द्या.